विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जालना जिल्ह्यातील परतूर येथे आदिवासी पारधी समाजाच्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे। उपोषण मागे घेण्यासाठी कथितरित्या प्रलोभन देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला असून या संदर्भातील एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे। परतूर येथे आदिवासी पारधी समाजाच्या वतीने पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ आमरण उपोषण करण्यात आले होते। प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र आता या आंदोलनाशी संबंधित नव्या आरोपांमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि वकील ॲडव्होकेट सुरेश काळे यांनी दावा केला आहे की उपोषणकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी काही व्यक्तींमार्फत प्रलोभने देण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच उपोषणकर्त्यांच्या ट्रॅक्टर संदर्भात काही आश्वासने देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भातील एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। मात्र या रेकॉर्डिंगची सत्यता अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून पडताळण्यात आलेली नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्यात यावी आणि आवश्यक असल्यास इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। आदिवासी पारधी समाजाच्या प्रतिनिधींनी या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरील चौकशीची मागणी केली असून सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली आहे। व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंग मधील दाव्यांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र या आरोपांमुळे परतूरमधील हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। परतूर, जालना। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।